सत्य आहे, शिव अनंत आहे, शिव अनादि आहे, शिव भगवंत आहे, शिव ओंकार आहे, शिव ब्रह्मा आहे, शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे. मी अमित खरं ट्रॅव्हल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराचा परिसर आपण बघणार आहोत. खूप स्वच्छता त्या ठिकाणी आहे आणि महाकालेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी प्रसिद्ध असे ज्योतिर्लिंग आहे की उज्जैन या ठिकाणी शिप्रा नदीच्या काठी वसलेलं हे मंदिर आहे. या ठिकाणी भगवंताचं प्रकट होण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी राक्षसांचा अन्याय अत्याचार वाढला होता आणि त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी भगवंतांनी तिथं रूप धारण केलं. महाकाल म्हणून ते तिथं आले आणि त्यांचा संहार केला आणि संहार केल्याच्या नंतर सर्व भक्तांनी त्यांना विनंती केली आणि विनंती केल्याच्या नंतर त्यांना तिथं स्थायिक होण्यासाठी विनंती केली आणि ते स्थायिक झाले आणि त्या मंदिराचं रूपांतर अशाप्रमाणे झालं. विक्रमादित्य राजाने सुद्धा त्यांच्या कारकिर्दीमध्ये या मंदिराचा विस्तार केलेला आहे. अशाप्रमाणे सुद्धा तिथं आपल्याला सांगितलं जातं, म्हटलं जातं आणि खूप स्वच्छ असा हा परिसर आणि खूप महत्त्व या मंदिराचं आहे. उज्जैनचा राजा म्हणून श्री महाकाल यांना तिथं संबोधलं जातं. कुणीही तिथं राजा मंत्री मुक्कामी राहत नाही अशी सुद्धा आख्यायिका आहे आणि या मंदिरामध्ये 5 मजले आहे. खूप छान असं हे मंदिर आहे आणि खूप इतिहास या मंदिरामध्ये दडलेला आहे. या उज्जैनमध्ये कालभैरव मंदिर सुद्धा आहे आणि कालभैरव म्हणजे महादेवाचं भयंकर रूप. महादेवाला या कालभैरव मंदिरामध्ये देवाला दारूचा नैवेद्य अर्पण केला जातो. निश्चितच तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि व्हिडिओ आवडल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंदिराजवळचा हा परिसर आहे आणि बाहेर लोकांना भाविक भक्तांना दिसण्यासाठी स्क्रीन सुद्धा लावलेली आहे. स्क्रीनवर सुद्धा आपण दर्शन घेऊ शकतो. उज्जैनचे श्री महाकालेश्वर हे भारतातील 12 प्रसिद्ध ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. महाकालेश्वर मंदिराच्या वैभवाचे वर्णन विविध पुराणांमध्ये आढळतं. शिवपुराणमध्ये सुद्धा आहे. मध्य प्रदेशमध्ये शिप्रा नदीच्या काठी उज्जैन येथे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग एकमेव दक्षिणमुखी शिवलिंग असून स्वयंभू आहे. तांत्रिक मंत्रकासाठी हे मंदिर खूप महत्त्वाचे मानले जाते. मंदिराची भस्म आरती ही पाहण्यासारखी आहे. ही आरती पहाटे 4 वाजता होते. मंदिराच्या परिसरामध्ये विविध देवदेवतांच्या मूर्त्या आहेत आणि संध्याकाळी लाइटिंगमुळे ते खूप सुंदर अशा दिसतात. सोमवारी मंदिरामध्ये संतांकडून भस्म आरती केली जाते. प्रथम भगवान महाकाल यांना थंड पाण्याने आंघोळ घातली जाते. त्यानंतर अभिषेक केला जातो. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हजारो वर्षे जुने आहे. या मंदिराचा विस्तार राजा विक्रमादित्यने त्यांच्या कारकिर्दीत केला होता अशी आख्यायिका आहे. महाकाल पालखी दरवर्षी श्रावण महिन्यात काढली जाते असे म्हटले जाते. कालभैरव मंदिर आहे आणि कालभैरव मंदिरामध्ये देवाला दारूचा नैवेद्य अर्पण केला जातो.